सगळ्यात मोठं मार्केट आहे मुंबईतलं. बस पुरा रेसिपी बता दिया बनाने का. हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही मला सांगा रेट कमी झाले की नाही झाले ते कमेंट करू. आणि एकदम लास्ट शॉप आहे आता हे मार्केटचं. इकडे काहीतरी वेगळं दिसलेलं आपल्याला. हे बघा हे पण वागतीच आहे पण बघा एकदम ब्लॅक कलरवाली आहे. साईज बघा केवढी आहे बोंबीलची. फ्रेश माल येतोय. फ्रेश म्हणजे सुका माल येतोय. लॉटचा लॉट भरून आता हा गुजरातला चाललेला आहे. बघा सोड्यांची ओळख कशी दाखवते. पटकन तुटते. काही डुप्लिकेट सोडे पण मिळतात मार्केटमध्ये. एक जरी सोडा पडला तरी मोठं नुकसान आहे. लटकवून सुकवलेले बोंबील. बघा हा सफेदवाला जवळ आहे. 100 रुपयाचा फरक. आणि शेवटी फेमस आहे ते ड्रायफिशसाठी. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला सुकी मच्छी दिसते आहे. तर मी आता आहे शिवडीला आणि शिवडी फेमस आहे ते ड्रायफिशसाठी म्हणजे आपल्या सुक्या मासेसाठी. आणि त्या सुक्या मासेचं मार्केट एक्सप्लोर करायला आपण आलो होते शिवडीला. पाठीमागे दिसत आहेत बरेच सुकी मच्छी. तर चला जास्त वेळ नको घालूया आणि पटकन सुकी मच्छी कोणती आहे ती बघूया. त्याचे रेट जाणून घेऊया. आता मार्च महिना सुरू झाला आहे त्यामुळे आता सुकी मच्छीला मागणी वाढणार आहे हळूहळू. कारण जसा पावसाळा जवळ येतो ना सुकी मच्छीची मागणी वाढत जाते. आणि हे शिवडी जे मार्केट आहे ते सुक्या मच्छीचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. म्हणजे लॉटमध्ये मच्छी असते इथे आणि होलसेल भावामध्ये असते. तर चला बघूया कुठली सुकी मच्छी आहे. इकडे जवळा आहे. 450 रुपये किलो आहे. जवळा कसा आहे मित्र? 220 रुपये किलो. 260 रुपये किलो. इसमें से साफ किलर कुठला आहे? साफ केलेला आहे 260 रुपये किलो. व्हाईटवाला 280 रुपये किलो. व्हाईटवाला महाग असतो. ओके. आणि हे सुकड दांडी सुकड 350 बघा 350 रुपये किलो. ही दांडी सुकड मोठी साईज. आणि छोटी घेतली तर 450 रुपये किलो. हे छोटीवाली महाग असते. आणि असं ब्लॅक दिसतंय ना हे लाईटमुळे, या लाईटींमुळे बघा असं. आणि इकडे मोठे मासे आहेत सुकेवाले. मोठे मासे आहेत. हे सोडे कसे आहेत? सोडा 1200, 1300, 1400, 1500, 1600 किलो. हे बघा 1200 रुपये किलो, 1300 रुपये किलो, 1400 रुपये किलो, 1500 रुपये किलो आणि 1600 रुपये किलो. 5 पिशव्या त्यांनी 1200 पासून ते 1600 पर्यंत. 100 रुपयाचा फरक सोडे. आणि बघा म्हणजे सुकी कोळंबी आपली. आणि क्वालिटीवरती आहे सर्व. तिथे समुद्री दिसते, ही पाळलेली फार्मची दिसते. फरक आहे त्याच्यामध्ये. आणि बघा सुरमई दिसते तुम्हाला सुकी. कशी आहे सुरमई दादा? हे बघा 400 रुपये किलो सुरमई. हे बघा बांगडा आहे. हे कसा आहे छोटावाला बांगडा? हे बघा 100 रुपयाचे 6 पीस छोटेवाले बांगडे. आणि हे 100चे 3 पीस. सर्व मिठातला आहे ना? खारावाला खारावाला. आणि हे बघा हे आहे सुरमईचा तुकडा. हे बघा सुरमईचा मास, सुरमई तुकडा 400 रुपये किलो. आणि ही वाम आहे. ही बघा ही वाम कवलेली आहे. आणि ही 350 रुपये किलो आहे वाम. आणि हे बघा इकडे आहे कर्दी. हे कशी किलो आहे दादा? 400 रुपये किलो. हे बघा 400 रुपये किलो कर्दी. 450. आणि ही पण कर्दीच आहे ना? हे बघा ही पण कर्दीच आहे मोठीवाली. 450 रुपये किलो. आणि इकडे जवळा आहे. जवळा कसा? 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो. आणि हा 250 रुपये किलो. बघा पर हा सफेदवाला आहे की दुसरा आहे? हा सफेदवाला आहे. बघा हा सफेदवाला जवळ आहे. बघा इकडे हा 250 रुपये किलो. आणि त्याला साफ करायला लागेल ना घरी जाऊन? रेडी आहे. बघा दादा सांगतोय रेडी आहे म्हणून. साफ करायची गरज नाही. साफ नाही करायचा. बघा 250 रुपये किलो आहे. आणि यांच्याकडे मांदिली कशी किलो आहे? मांदिली 200 रुपये किलो. हे बघा ही मांदिली आहे. बघा ही मोठी आहे ती 200 रुपये किलो. याची छोटी पण असते ती दिसत नाही आहे पण ती 100 रुपये किलो असते. इकडे आहेत बोंबील. बोंबील कसे आहे ते? 500 रुपये किलो. 500, 450, 550. आणि बघा हे बोंबील आहेत 450 रुपये किलो. हा आहे तो 450 रुपये किलो बोंबील. बघा 450 रुपये किलो बोंबील आहे. बघा असे आहेत बोंबील. आणि हा बघा हा आहे तो 600 रुपये किलो. आणि हा 500 म्हणाले का? 550. आणि हा आहे तो 550 रुपये किलो. कुठला? हा बघा गावरान बोंबील बांबूवरती सुकवलेले, लटकवून सुकवलेले बोंबील. हा ओके. रेती कट नाही आहेत. बांबूने सुकवलेले बोंबील आहे ते. आणि सुकी मच्छी लॉटमध्ये आहे बघा इकडे. आणि बांगडा कसा आहे दादा? बांगडा
हे बघा 100 रुपयाला 6 बांगडे आहेत, खारातले बांगडे आहेत. आणि इकडे सोडे पण आहेत. सोडे 1400 पहिला कसा आहे तो? हा बघा 1800 रुपये किलो आहे हा सोडे. म्हणजे 2 साल की गॅरंटी आहे. 2 सालची, म्हणजे 2 वर्ष ह्या सोड्यांना काय न होणार या कोळंबीला. 1800 रुपये किलो. आणि हे कसे? 1400 बघा हे 1400 रुपये किलो आहे. 1600 रुपये. हे 1600 रुपये. हे गावरान सोडा. तो 1400, 1600, 1800 आणि हे आहे ते 2000 वाले. बघा एक जरी सोडा पडला तरी मोठं नुकसान आहे. आणि बघा हे सोडे एकदम गावरान सोडे. आधा केजी येते. 2000 रुपये किलो सोडे. आणि हा बघा हा दादा सांगतो की प्युअर कोळंबी 1200 ते 1300 रुपये किलोच्या खाली येणार नाही, एकदम लो क्वालिटीची. आपण ते मुशीवाली पण देतात ना सोडे, ते तुम्हाला 800 रुपयामध्ये मिळतील. 1000, 1200, 800. हा एवढ्या रेटमध्ये मिळतील, पण ते मुशीवाले. उसी का मतलब नहीं होता ना, खा के इससे अच्छा मच्छी 200-400 रुपये में लेके जाके खा। सही बात आहे, सही बात आहे. बघा ये सब ओरिजिनल है. हे ओरिजिनल सोडे आहेत. आणि काही डुप्लिकेट सोडे पण मिळतात मार्केटमध्ये. खत्म नहीं होगा जब तक का इसका गारंटी रहेगा. म्हणजे काही सोड्यांना काही होणार नाही, फुल गॅरंटी. और बाकी वो 1000-1200 वाला लेके जाएंगे 10 दिन में ब्लैक हो जाएगा वो. ओके फेंकना पड़ेगा उसको, मतलब नहीं होता कुछ. ओके. नमक भरा रहता चला है. ही नवीन इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी सोड्यांची. आणि हे बघा हे मार्केट कुठे आहे तर बघा इथे शिवडीचं फाटक आहे. आणि पुढे आहे ते शिवडी स्टेशन. इथे शिवडीचं स्टेशन आहे हे बाजूला. त्या बरोबर बाजूला जे मार्केट सुरू होतं हे पहिलं शॉप आहे. स्टेशनवरनं बाहेर आल्यानंतर तुम्ही वेस्टला, शिवडी वेस्टला. आणि हे आहे ते फाटक. आणि इकडे बघा इकडे डोमा आहे. हा कसा किलो आहे डोमा? बघा 350 रुपये किलो डोमा. आणि इकडे सोडे बघा केवढे मोठे दिसत आहेत. हे बघा सोडे. आणि 800 रुपये किलो ना, हे 800 रुपये किलो. हे प्युअर सोडा आहे. आता हा म्हणतो दादा प्युअर सोडा आहे. बघा सोड्यांची ओळख कशी दाखवतो. पेट दिखेगा हा बघा हे पोट दिसत आहे म्हणून हे प्युअर सोडे. आणि हे 1600 रुपये किलो ना. ये 1600 हे बघा हे 1600 रुपये किलो. हे बघा असं पोट दिसतं. ये बिना नमक वाला है, नमक वाला है. ओके. हे खारातले आहेत आणि हे बिना मिठातले आहेत प्युअर. आणि हे कसे किलो आहे? ये 1400. हे 1400 रुपये किलो सोडे. सोड्यांमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत, आपल्याला आता बघून घ्यायला लागेल. आणि हे सुरमई आहे ना, सुरमई आहे बघा सुकडा. कसा किलो? 300 रुपये. 300 रुपये किलो सुरमईचे तुकडे. हे सर्व मिठातले अशा मस्त लटकवले आहेत. आणि हे कसं आहे? बड़े वाकटी. वो 250 का पैकेट. हे बघा 250 रुपयाला पॅकेट आहे. कितना रहेगा पॅकेट में? आधा किलो. बघा अर्धा किलोचं पॅकेट आहे 250 रुपयाला. वाकटे आहेत. आणि हे बघा ह्या भाऊकडे माकलं आहे बघा 120 रुपये का पैकेट. 120 रुपयाचं पॅकेट आहे. पॅकेटमध्ये किती आहे? में रहेगा वही आधा किलो के आसपास. पक्का पता देख ले वजन. हे बघा हे अर्धा किलो माकलांचं पॅकेट आहे. किती? 120 रुपये. 120 रुपयाला अर्धा किलो, म्हणजे 240 रुपयाला किलो माकली आहेत. आणि तिकडे बघा असं हे मांदिली वगैरे पण असं पॅकिंग करून ठेवलं. मांदिलीचं पॅकेट पण अर्धा किलो आहे ना. कसं आहे ते? अर्धा किलो 80 रुपये का. हे बघा 80 रुपये अर्धा किलो पॅकेट आहे मांदिलीचं. आणि हे बोंबील कसे आहेत? मोठे आहेत. मोटे बोंबील 500 रुपये. हे बघा हे 500 रुपये किलो मोठेवाले. आणि छोटेवाले? छोटे वाले 400. छोटेवाले 400 रुपये किलो. काय दांडी सुकट आहे 250 रुपये किलो. ह्याच्यात पण व्हरायटी येतात. मोठीवाली जरा स्वस्त असते, छोटीवाली असेल तर महाग असते. ही छोटीवाली 400 रुपये किलो. एकदम सुकी आहे. पटकन तुटते आहे, म्हणजे एकदम सुकी आहे, कडकडी सुकी. रहमतुल्ला ड्राय फिश. त्या आजूबाजूला सगळ्या ड्रायफिशवालेच आहे बघा इकडे. हे जे आता आपण शॉप बघितले तर सुरुवातीलाच आहेत एकदम पहिले, पण पुढे पण अजून बरेच शॉप आहेत बरं का. खूप मोठं मार्केट आहे. आणि हे सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होतं ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतं. म्हणजे दिवसभरात तुम्ही कधी येऊ शकता. कसा आहे असा जवळा? 180 रुपये किलो जवळा. आणि हे कर्दी? कर्दी 300 रुपये किलो आहे बघा. कर्दी आहे 300 रुपये किलो. हाँ क्वालिटी वाइज है. हाँ फिलहाल आपके पास ये क्वालिटी है. आणि बघा लॉटचा लॉट भरून आता हा गुजरातला चाललेला आहे माल. हे बघा हे सगळं गुजरातला एक्सपोर्ट होतं आहे गोणी भरभरून ह्या शिवडी मार्केटमधनं. आणि ह्या साईडच फेमस आहे होलसेल मार्केट शिवडी ड्राय फिश मार्केट. हे आता का नवीन माल आला का? हे बघा नवीन माल आला आहे. हे बघा हे सुरमई आहे, सुरमई तुकडा.
सुरमई तुकडा. हे कुठून आणता तुम्ही लोक? मरोल हे बघा, हे मरोळचा माल आहे. मरोळला जे मार्केट भरतं ना, हे बघा, हे ते मरोळचा सुकी मच्छी आहे. आणि इकडे बघा काय वाम आहे. मग हे बघा, ही फलई आहे, फलई सुकी. हे बघा, ही फलई मच्छी, आपण ओली फलई म्हणतो ना. हे सुकीमध्ये काय म्हणतो तुम्ही? फलई नाही, तांगुल क्या बोला ना. आणि बघा असा माल येतोय सुक्या मच्छीचा. गाडी खाली होते. फलई मासं पण आहे. कसा किलो आहे फलई आज? फलाई 250 रुपये किलो आहे. बघा, फलई 250 रुपये किलो. आणि आता फ्रेश येतोय. आणि सुरमई पण 250 रुपये किलो. सुरमई पण 250 रुपये किलो सुकी आहे. वाम आहे. आणि हे बघा इकडे वाम आहे. ही पिवळीवाली वाम आहे ना, आणि ही काळीवाली वाम आहे. ही बघा सुकी. ही कशी किलो? 220 रुपये किलो. 220 रुपये किलो. बघा 220 रुपये किलो काळीवाली वाम. फ्रेश माल येतोय. फ्रेश म्हणजे सुका माल येतोय, एकदम ड्राय. थोडा पोटाखाली ना तुम्हाला कुठलाही बांगडा घ्या, तुम्ही म्हणाल ओला आहे का, पोटाकडे थोडासा ओलसर असतोच नेहमी तो, बाकी इकडे सुका असतो हा बघा. आणि बांगडा कसा आहे दादा? हे बघा 150 रुपयाला सुके 12 बांगडे आहेत. 150 रुपयाला. आणि कसा माल निघतोय बघा सटासट. हे पण बांगडेच आहेत ना. आणि सगळे मरोळची मच्छी आहे. आणि बोंबील कसे आहे? बघा 400 रुपये बोंबील आहेत. बघा मस्त बांधून ठेवलेले आहेत. 400 रुपये किलो. हे बघा बोंबील 400 रुपये किलो. एकदम खडखडीत सुके बोंबील. मेन तर बोंबील आणि जास्त घेतले जातात मार्केटमध्ये. बोंबील, जवळा हा 400 रुपये. आणि हा जवळा कसा आहे? बघा, हा आहे तो 100 रुपये किलो आहे. हा पिवळा सर आहे, येलो. आणि हा आहे तो 80 रुपये किलो. बघा जवळा 80 रुपये किलो, फक्त 80 रुपये. पण हा तुम्हाला साफ करावा लागेल ना. आणि हा 200 रुपये किलो व्हाईटवाला जवळा, 200 रुपये किलो. कर्दी कशी आहे? हे बघा 320 रुपये किलो कर्दी. आणि ही आहे ती 300 रुपये किलो. बघा इकडे असा शिवडीला गोडाऊन्स आहेत. सुके मच्छी बघा इथे स्टोरेज केलेली आहे, गोणीच्या गोणी. डोमी मासा 200 रुपये किलो, एकदम दगड झालेला आहे कडक. आणि हा आहे शिंगाडा, हा पण 200 रुपये किलो सुका शिंगाडा. बघा इकडे सुरमई तुकड्यामध्ये पण आहे आणि अक्की पण आहे. अक्की कशी किलो आहे? अक्की 320 आहे, वो 250. हे बघा ही 320 रुपये किलो अक्की सुरमई. आणि तुकड्यामध्ये पाहिजे तर 250 रुपये किलो. आणि इकडे वागते बघा कशा बारी बारी वागते. हे 200 रुपये किलो. बघा वागटी 200 रुपये किलो. हे चटणीवाले बोंबील आहेत ना. हे बघा चटणीवाले बोंबील आहेत. हे 250 रुपये किलो. हे बघा हे चटणीवाले बोंबील 250 रुपये किलो. हे खारातले बांगडे तर भरपूर आहेत. हे पीसवर देतात ना, नगावरती. 12 रुपयाला एक. हे काय आहे? हे बघा हे पण सुरमईचं आहे. आणि हे 12 रुपयाला एक पीस आहे. आणि छोटावाला आहे तो 8 रुपयाला एक आहे. ही सुकी मच्छी आहे बघा. आणि केवढे मोठे बोंबील आहेत बघा. आणि कसे किलो आहे ते? 600 रुपये किलो. बघा 650 रुपये किलो हे बोंबील. आणि साईज बघा केवढ्या बोंबीलची, म्हणजे काय केवढे मोठे. रश्श्यासाठी ना. हे बघा रश्श्यासाठी 650 रुपये किलो बोंबील, एवढे मोठे मोठे. आणि सोडे कसे आहेत दादा? सोडे 1200 रुपये. हे 1200 रुपये किलो सोडे आहेत. बघा व्हरायटीमध्ये बांगडे आहेत, सुके बांगडे आहेत. हे कसे डझन आहेत? 180 रुपये डझन. हे 100 वाला. हे बघा हे 200 रुपये डझन. हे 200 रुपये डझन. हे 180 रुपये डझन. और ये छोटा वाला 160 रुपये. बघा हे 160 रुपये डझन. आणि हे सुरमई आहे ना, 250 रुपये डझन. हे बघा हे 250 रुपये डझन. साईजवरती आहे. हे मोठी साईज आहे 250 रुपये डझन. आणि सुरमई कशी किलो? सुरमई 320 आहे. 300 रुपये. बघा 300 रुपयापर्यंत ही अख्खी सुरमई आहे. जे तुकडा 280 पर्यंत आणि अख्खी सुरमई 300 रुपयापर्यंत. आणि बघा इकडे पण आहे शिंगाडा. कसा किलो आहे? 180 रुपये किलो शिंगाडा. बघा 160 रुपयापर्यंत मिळेल शिंगाडे. हे बघा ही मोदकं आहेत, ही 200 रुपये किलो आहेत. आणि ही दांडी सुकड आहे ती 250 रुपये किलो आहे. त्याच्यामध्ये छोटी पण येते दांडी सुकड, ती 400 रुपये किलो म्हणजे छोटे साईजची. इकडे अशी गाडी खाली होती, मरोळवरनं आलेली गाडी. आणि इकडे नॉर्मली सगळा माल वाटतं मरोळवरनंच येतो या शिवडी मार्केटला. पूर्ण माल हा मरोळचाच दिसतोय मला. आणि बघा इकडे वाकटी आहे, ही 400 रुपये किलो आहे. आणि ही आहे ती 380 रुपये किलो आहे. ही पण वाकटीच आहे, पण बघा एकदम ब्लॅक कलरवाली आहे. ही थोडी ब्राउनिश कलरची आहे. 400 रुपये, ही 380 रुपये किलो.
आणि इकडे काहीतरी वेगळं दिसलेलं आपल्याला. हे बघा, हे काय दादा? माकली. हे बघा माकली. हे कशी किलो आहे माकली? हे बघा, हे माकली 400 रुपये किलो. आणि बघा कशी आहे, एकदम पापडीसारखी माकली. हे बघा, हे पापडी दिसते, 400 रुपये किलो आहे. आणि हा बघा जवळा एकदम व्हाईट ना शाईन मारतो. हा 240 ना? हा 240 रुपये किलो. आणि हा बघा, हा 220 रुपये किलो जवळा. एकदम म्हणजे ना शाईन मारतो या जवळा बघा, व्हाईटवाला. 220 रुपये किलो, 240 रुपये किलो. आणि हा पिवळावाला? आणि हा 140 रुपये किलो. हा येलोइश आहे. आणि हे बघा, हे बोंबील आहे 400 रुपये किलो. साईज बघा केवढी आहे. आणि छोटे बारीक आहेत. हे कुठले आहेत बोंबील दादा? हे कुठून येतो मला? मरोळ. बघा मरोळ. आणि एकदम लास्ट शॉप आहे आता हे मार्केटचं. म्हणजे आपण तिकडून सुरुवात केली, आता एकदम एंड आलो. याच्यानंतर नाही ना शॉप आता? हे एंड आहे ना? बघा इकडे हा एंडचा शॉप आहे एकदम. बरोबर समोर साईडला ना हे छोटंसं मार्केट पण भरलेलं असतं. हे दिवसभर असतं. आणि छोटंसं मार्केट पण आहे. आणि सध्या रमजानचा महिना चालू आहे ना, त्यामुळे थोडंसं शांतता आहे. दिवसभर मार्केट तर चालू आहे, दुकान तर चालू असणार आहे. तर यांचा टायमिंग असं सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. आणि लॉटमध्ये मासे मिळतात. आणि इथून तुम्ही बघितलं गुजरातला ट्रान्सपोर्ट पण होत आहे. पण येत आहेत सगळे मरोळवरनं. हे सर्व मासे सर्व दुकानात मी विचारलेत ना, ते सर्व येतात ते मरोळवरनं. हे शिवडीचं सुका मच्छीचं मार्केट हे सगळ्यात मोठं मार्केट आहे मुंबईतलं. सगळे सांगतात की सकाळी या लवकर, म्हणजे 5-6 वाजता या, ते 9 वाजेपर्यंत असतं ना, त्या वेळेत या. भरपूर सुकी मच्छी मिळेल आणि सोबत तुम्हाला कमी रेटमध्ये पण मिळेल. आणि आता काही जणांनी आपल्याला सांगितलं की एप्रिल मेमध्ये रेट कमी होतील, पण माहीत नाही आता होतील की नाही होतील. मला तर नाही वाटत, पण झाले तर अतिउत्तम. हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही मला सांगा रेट कमी झाले की नाही झाले, ते कमेंट करून. तुम्हाला कळेलच तुम्ही एप्रिल मेमध्ये आलात तर. आता सध्या तर आहे मार्च. ऐसा थोड़ा हाथ से तोड़ने का है। 2 ही आदमी है इसलिए तो बोल रही हूँ। ऐसा तोड़ने का, उसके बाद में तावा में कढ़ाई में ऐसा गरम करने का, इसको फिर प्लेटे में निकाल लो, कांदा लाल करो और उसके बाद में तुरंत पानी में धुल के, जैसा कांदा लाल हो गया फिर तुरंत पानी में धुल के इसको वापस डाल दो, हो गया तैयार भाई। बस पूरा रेसिपी बता दिया बनाने का। ये देखिए, इसको कुछ नहीं करना पड़ता है। हा जवळ आहे ना? इतका पातळ आहे की तो कागदच झालाय त्याचा। कशी आहे ती गर्दी? 300 है या 250 है। बघा 300 रुपये किलो, ही 250 रुपये किलो. इथं पापडीच झालेली. ठीक आहे. ये जवला 120 है, ये जवला नंबर 1 है। ये जवळा नंबर 1 120 रुपये 1 केजी 1 किलो. 1 किलो 120 रुपये किलो. बघा जवळा. तो इधर मेरे दुकान पे जाओ, हे बघा. आणि हा आहे नीचे वो देख लो 100 रुपये किलो. तुम्हाला ना बऱ्याच क्वालिटीचे जवळा कर्दी मिळेल. म्हणजे बघा 100 रुपयापासून सुरुवात आहे तर 250-300 रुपयापर्यंत जवळ आहेत. कर्दीचं पण तेच आहे. तुम्हाला 150 रुपयाची पण कर्दी मिळेल आणि 350ची पण मिळेल. पण क्वालिटीवर डिपेंड आहे सर्व. क्वालिटी मॅटर करते. हे बघा साफ करून देतात कर्दी. आता आपल्याला कळलं आहे की पूर्ण इंडियामधनं सगळीकडनं माल इथे येतो. काही गुजरातमधनं येतो, ते मोदका यमुना नदीची. आता ते तर सांगतायत, बाकी आपल्याला काय माहिती. आणि बोंबील वगैरे मरोळवरनं येतात. आता बाकीच्या आधी सुरुवातीला विचारलं सगळ्यांनी सांगितलं हा माल सर्व मरोळवरनं येतं. ठीक आहे, जे आहे ते. बाकी जर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची आणि लॉटमध्ये घ्यायची तर हे मार्केट बेस्ट आहे. चांगलं मार्केट आहे, मोठं मार्केट आहे आणि रेट पण मस्त कॉम्पिटेटिव्ह आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला शिवडी ड्रायफिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.